जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. आपण यापूर्वी 79 भाग पाहिले. 79व्या भागामध्ये आपण प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती याबद्दल तथागत बुद्धांनी केलेलं विवेचन आपण पाहिलं. बौद्ध जीवन मार्ग म्हणजे काय हे आपण पाहत आहोत. भाग पुढचा 80वा, मनाची जागरूकता आणि एकाग्रता. प्रत्येक कार्य करताना जागरूक राहावे. प्रत्येक कार्य विचारपूर्वक करावे. प्रत्येक बाबतीत अप्रमादी आणि उत्साही असावे. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. आपण जे काही करीत आहोत ते सर्व आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व आपल्या विचारावर आधारित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य वाईट विचाराने बोलू लागतो, कृती करू लागतो, तेव्हा तर दुःख त्याचा पाठलाग करीत असतो. जर माणूस शुद्ध विचाराने जे काही बोलतो आणि करतो तर त्याच्या मागे सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका, विचारवान बना. चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी धडपडतो, त्याप्रमाणे अकुशल मार्गापासून आपली मुक्तता करा. माणसाने आपल्या चित्ताची राखण करावी. ते कार्य कठीण आहे, कारण हे चित्त जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैरावैरा पळत असते. म्हणून चित्ताची रक्षा करणे सुखकर असते. ज्याप्रमाणे नीट न शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी प्रवेशते आणि गळत राहते, त्याप्रमाणे चित्त जर साधनाविहीन असेल तर त्यात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थितपणे शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी प्रवेशत नाही आणि घर गळत नाही, त्याप्रमाणे सजग मनात विकाराला प्रवेश मिळत नाही. माझे मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने क्षुब्ध हत्तीला वळवीत असतो, त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे. असंयमित आणि सैरावैरा पळणाऱ्या मनाला नियंत्रणात ठेवणे कठीण असते, परंतु नियंत्रणात ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान असते. जे या दूरवर भरकटणाऱ्या मनाला लगाम घालतात ते मारबंधनापासून, कामबंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाचे चित्त अस्थिर असेल तर सद्धम्म त्यास ठाऊक नसेल, आणि जर त्याचे चित्त शांत नसेल तर त्याची प्रज्ञा कधीही पूर्णतेस पोहोचू शकत नाही. एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जेवढा त्रास देऊ शकेल, त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक त्रास देणारे असते. चांगल्या मार्गाकडे लागलेले मन माणसाचे जेवढे हित करीत असते तेवढे हित ना माता पिता करू शकतात आणि ना इतर नातलगही करू शकतात. जागरूकता, अप्रमाद आणि सामर्थ्य. जेव्हा अप्रमादी प्रमादाला जिंकतो तेव्हा तो शोकमुक्त होऊन शोकग्रस्त मानवजातीला प्रज्ञेच्या प्रासादावर चढून अशा तऱ्हेने पाहतो ज्याप्रमाणे कोणी पर्वत शिखरावर चढलेला बुद्धिमान माणूस खाली दरीमध्ये असलेल्या मूर्खांकडे करुणामय दृष्टीने पाहतो. प्रमादी लोकांमध्ये अप्रमादी, निद्रितांमध्ये जागृत अशा प्रकारे मागे टाकून पुढे निघून जातो. ज्याप्रमाणे उमदा घोडा जसा निर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जात असतो. प्रमादाच्या म्हणजेच आळस, निष्क्रियता याच्या अधीन होऊ नका. कामभोगामध्ये फसू नका. अप्रमादी माणसालाच ध्यानाचा लाभ मिळतो. दक्षता म्हणजे अप्रमाद हे अमरपद आहे. अविचार म्हणजेच प्रमाद हे मृत्यूसारखे आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाहीत, उलट प्रमादी हे मृतवतच असतात. इतरांचा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या जीवनाच्या हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा आपला उद्देश स्पष्ट झाला की निग्रहाने त्याला धरून ठेवावे. अप्रमादी बना, प्रमादाला दूर पळवा. सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो
तो खरोखरच सुखी असतो. प्रमाद एक कलंक असतो. सतत प्रमाद करणे हा चारित्र्यावरील डाग होय. सतत प्रयत्नाने आणि साह्याने शरीरात दडलेल्या प्रमादरूपी विषारी बाणाला उपटून काढा. प्रमादात फसू नका, विषयोभोगात फसू नका. अप्रमत्त आणि ध्यानी राहून विपुल सुख संपादन करा. जो कोणी अप्रमादयुक्त माणूस जागरूक राहतो, जर तो स्मृतिमान आहे, जर त्याचे आचरण शुद्ध आहे, विवेकाने वागणारा आहे, संयमी आहे व त्याचे आचरण धम्मानुसार आहे, तर अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते. सुखदुःख, दान आणि दया. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य संपले की सुख लाभेलच असे नाही. उच्च राहणीमानावर नव्हे तर उच्च आचरणावर सुख अवलंबून असते. हाच बौद्ध जीवनमार्ग होय. भूक हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ होय. समाधान हे सर्वश्रेष्ठ धन होय. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते होय आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख होय. वैरी लोकांच्या मध्ये राहूनही अवैरी बनून आम्ही सुखपूर्वक राहू. व्याधिग्रस्त समाजात स्वतःचे आरोग्य राखून आम्ही सुखपूर्वक राहू. लोभी माणसात आम्ही निर्लोभी राहून सुखाने राहू. शेताचे जसे व्यर्थच्या तणाने गवताने नुकसान होत असते, त्याप्रमाणे काम राग हे दोष जनतेस कष्ट देतात. म्हणून वितरागी पुरुषांना दिलेले दान महान फळदायी होत असते. शेताचे जसे व्यर्थच्या तणाने नुकसान होत असते, त्याप्रमाणे प्रमादाने जनतेस कष्ट होतात. म्हणून गर्वरहित पुरुषांना दिलेले दान महान फलदायक होत असते. शेताचे जसे व्यर्थच्या तणाने नुकसान होत असते, त्याप्रमाणे तृष्णेने जनतेस कष्ट होतात. म्हणून तृष्णामुक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायक होत असते. धम्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान असते. धम्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ असते. धम्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ असतो. विजयातून वैर उत्पन्न होत असतो, कारण पराजित दुःखी राहतो. जो जयापराजयाची भावना सोडून देतो, तो समाधानी वृत्तीने सुखी राहतो. कामवासनेसारखा दुसरा अग्नी नाही, घृणेसारखा पराजय नाही, शरीरासारखे दुसरे दुःख दुःखाचे कारण नाही, शांतीसारखे सुख नाही. इतरांच्या कमीपणाकडे किंवा त्यांनी काय केले न केले इकडे बघू नका. आपल्यातील कमीपणा किंवा आपण काय केले न केले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जो विनयशील आहे, जो चित्तशुद्धी इच्छितो, जो अनासक्त आहे, एकांतप्रिय आहे, जो विवेकशील आहे, जो पवित्र जीवन व्यतीत करू इच्छितो, त्याचे जीवन नेहमीच खडतर असते. या जगात कोणी असा माणूस आहे काय की जो त्याला कसलेही दोष देता येणार नाही. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा आपल्या स्वाराला चाबूक मारायला संधीच देत नाही. कोणाशीही कठोरतेनं बोलू नका, दुसरेही तसे प्रत्युत्तर देतील. क्रोधयुक्त वाणी दुःखकारक असते. कोणावर तुम्ही आघात केला तर प्रत्याघात होईलच. रथाच्या चाकाला जशी खीळ ठोकण्याचे महत्त्व असते, त्याप्रमाणेच ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निस्वार्थीपणाचे महत्त्व आहे. हाच बौद्ध जीवनमार्ग होय. ढोंग. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात. तथागत जसे वागतात तसेच बोलतात. ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हाच बौद्ध जीवन मार्ग होय. जय भीम. नमो बुद्धाय.